इंधन तस्करीचा मोठा खेळ. शेडमध्ये बिनधास्त पेट्रोल डिझेल तस्करी सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर. कृपामयी श्री हनुमान मंदिर ते पालवी हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेडमध्ये इंधनाची होते मोठी तस्करी. पेट्रोल डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शहरातील काही ठिकाणी असलेल्या शेडमध्ये इंधनाची बेकायदेशीर साठवणूक, मिक्सिंग आणि काळाबाजार सुरू असल्याची माहिती पुढे येत असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल डिझेलचे टँकर थेट शेडमध्ये आणले जातात. तिथून मूळ ओरिजिनल इंधन काढून वेगळ्या पद्धतीनं साठवलं जातं आणि त्यानंतर त्याची बेकायदेशीर विक्री केली जाते. काही ठिकाणी इंधनामध्ये मिक्सिंग करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. या प्रकारामुळे एका बाजूला अधिकृत पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण होत असल्याचं चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला शेडमधून मोठ्या प्रमाणावर इंधन विक्री सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. संगनमताचा संशय अधिक गडद. या संपूर्ण प्रकरणात पुरवठा विभागातील संबंधित अधिकारी आणि भारत पेट्रोलियम मार्केटिंग ऑफिसर यांच्या संगनमतानं हा प्रकार सुरू आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. कारण टँकरमधून इंधन काढले जात असताना सील व लॉक तपासणी कशी चुकते? बेकायदेशीर साठवणूक असूनही कोणतीही ठोस कारवाई का होत नाही? इंधनाची गुणवत्ता व तपास प्रमाण यंत्रणा कुठं अपयशी ठरते? या सर्व बाबींमुळे संबंधित यंत्रणेवर संशयाची सुई थेट फिरतीये. उघडपणे पेट्रोल तस्करी, प्रशासनाचे मौन. स्थानिक पातळीवर हा प्रकार उघडपणे सुरू असल्याची चर्चा असून संबंधित शेडमध्ये टँकरची ये-जा आणि इंधन व्यवहार सर्रास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तरी कोणतीही प्रभावी कारवाई दिसून न आल्यानं प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सखोल चौकशीची गरज. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि निष्पक्ष चौकशी होणं अत्यावश्यक मानली जाते. संबंधित अधिकारी, पुरवठा विभाग आणि इंधन कंपनीच्या अधिकाऱ्यांची भूमिका तपासून संपूर्ण साखळी उघड करण्याची गरज व्यक्त होतीये. इंधन तुटवड्याच्या आड चालणाऱ्या या कथित तस्करीचा भांडाफोड झाला पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.